नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्याकडं ताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. सकाळी सकाळी ना मकावर औषध मारलं, टेंजर मारलं बघा. आणि ही रोप आहे ना बाहेर काढले, तर ड्रॉंगन पुढचं रोप आहे. आणि ह्याला काय झालं का असं आळी लागली आणि सावलीत ठेवल्यामुळं वाढ नाही का काय काय माहिती, म्हणून मी असं बाहेर आणून ठेवलं आहे तुळशीवर. तर म्हणलं सूर्यप्रकाश लागल्यावर इथं वाढेल. आणि इकडं आपल्या गाय निवांत रवण चालू आहे, त्यांचा आराम करते ते. आणि खरंच खूप कष्टाचा व्यवसाय आहे बरं का. आणि ह्या व्यवसायात टिकायचं असेल तर कष्टाची तयारी पाहिजे. आणि कष्ट करायची तयारी जर असली ना तर ती खरी ताकद आपल्या शरीरात म्हणजे ही होती. आपल्याला माहिती पडती की पावसाळ्याच्या दिवसात खरंच खूप कष्ट आहे. एवढा संघर्ष आहे ना गायींच्या व्यवसायात पावसाळ्यात. तर 4 महिने हिवाळा आणि 4 महिने उन्हाळा, काही म्हणजे काहीच वाटत नाही. म्हणजे कुठल्याच गोष्टीचा त्रास होत नाही. आणि ही पावसाळ्याचं जी 4 महिने आहेत ना, एवढा त्रास होतोय ना की काय विचारूच नका. खरंच खूप त्रास होतो. चिखलातनं वैरण आणायची आणि परत चिखलात हिथं गोट्यात काम करायचं. आणि गायींना पण त्रास होतो. आपल्याला तर होतोच होतो, पण गायींना खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा. त्यांना तर किती सहन करायचं आहे बघा. सारखं ओलं आहे. पाऊस असं थोडं अडकलं आहे म्हणलं की असा पाऊस आलेला आहे. असं थोडंसं कुठं तर चांगलं वाटायला लागलं की परत पाऊस आलेला आहे. म्हणजे पावसाळ्यात गायींना पण त्रास आहे आणि आपल्याला तर आहेच आहे त्रास, भरपूर त्रास आहे. तर टिकायचं असेल ना तर पावसाळ्यात संघर्ष करून दाखवायचा. मग बघा खरा व्यवसाय समजतोय काय आहे ती संघर्ष पावसाळ्यातलाच फक्त. परत 8 महिने ना काही टेन्शन वाटत नव्हतं. आतापर्यंत मला खरंच काहीच वाटत नव्हतं. पण तरी आपल्याला मुरघास हाय निम्मा आणि निम्मीच वैरण आपल्याला चारा बाहेरनं आणायचा आहे. तर ह्या वेळेस ना असं नियोजन करणार आहे. आता बघा ही शेततळं आहे पाठीमागं, ती शेततळं बंद केलं आहे. म्हणजे पाणी साठवण आहे आपण त्याच्यात. का तर तुम्हाला सांगितलं ना, आपल्या आता 10 गाई झाले ते आपण पहिलं दुसऱ्याचं शेत करायचो आणि आता ती शेत सोडून दिलं आहे, नाही करत. मग शेततळ्याची पण काय गरज नाही. आपल्याला 1 एकर क्षेत्र आहे, तर 1 एकर क्षेत्राला आपल्याला बोरचं असं बोरनीच भिजतंय, शेततळ्याची गरज नाही. तर आता हिथं माझं नियोजन काय माहिती आहे का, ही कागद काढून घ्यायचा आणि कागद काढून आणखीन असं उभं थोडंसं हे करायचं, पसरवायचं JCP आणून. आणि थोडंसं खाली खोल जे आहे ना ती कमी करायचं. आणि एवढं मोठं नाही, तर छोटंसं आहे आपलं शेततळं. माती ढकलली की होऊन जाते. हे सफाई करायचं आणि फक्त किती 5 फूट खड्डा लागतो. 5 फुटाचं अंतर ठेवायची, JCPने व्यवस्थित करून घ्यायचं. आणि हे कागद जे आहे ना ती खाली घालायचा आणि परत दुसरा नवीन कागद आणायचा, ती वरनं टाकायचा आणि मुरघास बनवायचा. खड्ड्यातला मुरघास एकच नंबर. आणि गायीन दुधाला पण फरक पडतो. आणि आपल्याला पण पावसाळ्यात जर जास्त चारा नाही आणायला लागला ना तर मग खरंच विश्रांती मिळते बघा. आणि खरंच खूप भारी वाटतं की जास्त त्रास होत नाही त्यामुळं. तर ह्यावेळेस असं नियोजन आता माझं चालू आहे प्रयत्न की मी सांगायला पण सुरुवात केली. कोणाची मका असेल तर मला घ्यायची, 1 एकर असू द्या 2 एकर असू द्या, तर मी घेणार आहे मका. आणि मुरघास ह्या गेल्या वर्षीपेक्षा जास्त, म्हणजे आता आपल्याला गेल्या वर्षीचं नियोजन समजलं. ह्याच्या अगोदर कधी केला नव्हता, त्यामुळं तिथलं नियोजन आपल्याला समजलं नव्हतं की. आणि तुम्हाला सांगितलं ना व्हिडिओमध्ये मी की मला विचारायला गेलं कुणाला तर भीती सांगायची, असं म्हणायची की खराबच होतो, जास्त आपलं पैसे जातात, एवढं पैसे पण आपल्याकडे पाहिजे. तर एवढं काहींचं पेमेंट फेडत मी 1.5 लाख रुपयाचा मुरघास केलता. मग ह्यावेळेस तर तसं नाही ना. आणखीन मका येईपर्यंत माझं पेमेंट फिटून जाईल गायींचं. आणि मग मुरघास ₹1,00,000 2 लाख जरी गेलं ना तरीसुद्धा काय अडचण नाही बघा. होता होईल एवढा जास्त 50-60 टन जरी मुरघास ही मिळालं मकवान
तरी करून ठेवायचा, अजिबात खराब होत नाही, अंगलोट येत नाही आणि जेवढं आपल्याला आयता चारा असेल तेवढं गाई सांभाळायला त्रास होत नाही. दोघांना सहजासहजी होतं. आता काय होते, लोड येतोय बाहेरनं चारा आणायचा असल्यामुळं दोघांना सुद्धा काम आवरत नाही, एवढं काम झालं आहे आता 10 गायींचं. तर 10 गायींचं दोघांनी करायचं म्हणजे काय सोपं आहे का? धारा काढायच्या आणि लाईट पण त्रास देते, डीपीत सारखा घोटाळा असतो, लाईट जाती सारखी आदनंमधनं, कधी वैरण कट करताना जाते, कधी धारा काढताना. आज 2 गायींच्या धारा हातानंच काढल्या. लाईट पण खूप त्रास देते. तर हळूहळू आपलं चालू आहे असं हे करायला. आणि जास्त शेडमध्येच बसते त्या बघा, इकडे येत नाही त्या, जरा मोकळ्या रानात आल्या ना थोडीशी हवा पण लागते मस्त मध्ये आणि त्यांना चिखल वाटतो इकडं, त्यामुळं तिकडंच बसते ते. तर एवढ्या 10 गाई घ्यायच्या, ती उभा करायला खरंच खूप कष्ट गेलं आहे बरं का माझं, खूप सारी मेहनत आहे. आणि मग कष्ट केलं म्हणून आज आपल्याला यश आलं आहे आणि आपल्या 10 गाई आज गोट्यात उभा झाल्या त्या. आणि अनुभवातून झालं आहे सगळं, असं नाही की एकदम घेतल्या आणि अनुभव नाही, अनुभवातून झालं आहे सगळ्या गोष्टीचा आणि प्रत्येक गोष्टीचा मी अनुभव घेत असते बघा. तर पुढं जायचं आपण. गेल्या वेळेस आता सांगितलं ना मुर्गा असाचा अनुभव घेतला, तर ह्या वर्षी समजलं की कसं नियोजन करायचं. तर गायांचं पण तसंच बघा, अनुभवातून प्रत्येक गाय अनुभवातून घेतली मी. आणि आता तुम्हाला म्हणलं ना 10 गायी झाल्या त्या ना, तर आता 10 गायींवरच बास, आता नाही आपण गाय वाढवायच्या, आता फक्त घरच्या कालवडी सांभाळायच्या. तर आता ह्या 10 गायी आहेत त्या ना, तर आणखीन आपल्या 2 गायी तयार होते त्या, कारण का 2 कालवडी आपल्या गोट्यात आहेत त्या. एक तर कालवड अजून एक 4 ते 5 महिन्यात आपली हिटवर येईल. आणि दुसरी आहे ती तुम्हाला दाखवतेच मी व्हिडिओमध्ये, छोटी आहे थोडीशी, म्हणजे तिच्या पाठचीच आहे, ती एकाच गायची कालवड आहे. ती गाय कशी मी तिचीच कालवड सांभाळली, तर ती गाय एवढी दुधाला चांगली आहे, 10-12 लिटर एका टायमिंगला दूध देते. आणि तिला फक्त एकच प्रॉब्लेम आहे बघा, की तिचं विली की कॅल्शियम संपतं आणि पडती. कॅल्शियम संपलं की कॅल्शियम भरावं लागतं, एक 8 दिवस तिचं कवर व्हायला जाते. तर पण एक वेळेस म्हणजे तुम्हाला ह्या वेळेस ना मी तिची नक्की तिला दाखवीन की कसं कसं होतं आहे, ती व्हिडिओ काढीन. काय होतं, येताना चांगली विती, अजिबात अपदा होत नाही, काय नाही. विली की म्हणजे आता समजा सकाळी विली तर संध्याकाळपर्यंत एवढी कास फुगती, एवढी कास फुगती की प्रमाणाच्या बाहेरच कास फुगती तिची. आणि भरपूर अशी कास फुगती आणि तिला उठायला बसायला पण येत नाही. आणि संध्याकाळचं मग नेमकं आपण झोपलं की ती 4 पाय पसरती, अंग टाकून देते, पूर्ण अशी पडती. आणि मग पहाटं उठलं, बघितलं की पहाटच मी तर डॉक्टरला ह्या वेळेस तर फोन केला होता, पहाटच फोन करून बोलवून घेतलं, एकदा कॅल्शियम लावलं, सलाईन लावलं की मग उठती. आणि तिचं 2-3 दिवस जेव्हा तिनं चारा बंद करल तेव्हा तिची कास कमी होती, तोपर्यंत कासच कमी, एवढी कास करते की मला कास बघून सुद्धा भीती वाटते, एवढी कास करते ती गाय. तर आणि तिचा तेवढा 8 दिवस त्रास असतो बघा, तिला 8 दिवस भरपूर सांभाळावं लागते. अक्षरशः ना चारासुद्धा असा चारायला लागतो, कसलंच खात नाही, एवढ्यापर्यंत असतं. तरी पण मी करते, तिचं सांभाळते. आणि ही आपली फक्त गोट्यात एवढी शिंगडी गाय आहे, पण दुधाला ही पण गाय नाही, एकच नंबर आहे, भरपूर दूध येते, 12-13 लिटर एका टायमिंगला. तर आता हिला भरून काढली आपण आणि 1 महिना होऊन गेला आहे. आणि एकाच इंजेक्शनात राहते, परत डबल इंजेक्शनसुद्धा करायची गरज नसते बघा. एवढ्या छान आहे त्या माझ्या गाई. आणि खरंच एवढं म्हणजे संघर्ष केला आहे, टिकून राहावं लागतं. गायींचा व्यवसाय करायचं म्हणलं ना, टिकलं पाहिजे. असं एका येतातच ती गाय खराब लागली म्हणलं की तिला विकायची, व्यवसाय मोडायचा, व्यवसाय करायचा पण सोपा नाही, मोडायचा पण सोपा नाही. मोडायला जर गेलं ना आपण तर आपला लॉस होतो या, आणि करायला गेलं तर तिथं आपलं पेमेंट गुंतलेलं असतं. त्यामुळे टिकून राहणं महत्त्वाचं आहे बघा, ह्याच्यात टिकून राहिलं पाहिजे गायींच्या व्यवसायात. आणि टिगल ना त्याचाच खरा व्यवसाय आहे बघा, गायींचा व्यवसाय म्हणजे. आणि आता माझं काल पेमेंट आलं आहे, तर किती आलं आहे माहिती आहे का पेमेंट माझं? 42,000 रुपये 10 दिवसाचं. तर मग दूध कमी आहे तरी पण तेवढं आलं आहे 42,000.
आणि बघा तुम्ही 10 दिवसाचं 42,000, एका महिन्याचं किती झालं? 40 आणि 40 80,000, 2 मस्टरचं 80,000 झालं आणि परत 1,20,000 आणि हे वरचं 2,000 आणि 1,26,000 रुपये महिन्याचं पेमेंट झालं आपलं. तर चाऱ्याचा खर्च आणि काय झालं आहे तुम्हाला मी सांगितलं आहे बघा व्हिडिओमध्ये की अर्धा पाऊण एकर ऊस आहे आणि ती ऊस मिळाला आहे आपल्याला. तर कसा मिळाला आहे माहिती आहे? 11,000ला पूर्णच घेतला आहे आणि जवळजवळ 1.5 महिना कंप्लीट झाला आहे घालतोय आणि आणखीन 15 दिवस जाईल ती ऊस. ऊस कडवळ आणि घरी घास आहे घरचा. तर कडवळ पण विकत घेतलं आहे बरं का, पण ऊस मात्र बाहेर आणतोय. चारा असा छान मिळाला, म्हणजे कमी ह्याच्यात मिळाला आहे आपल्याला. त्यांना रान रिकामं करून द्यायचं होतं त्यामुळं. तर तिथं पण आपला थोडा खर्च बऱ्यापैकी वाचला आहे आणि माझी 25,000 रुपयाची महिन्याची पेंड होती. महिन्याला ती 25,000 रुपये आणि बारली 2400 रुपये 10 दिवसाचं. तर बारली एक 6-7 हजार रुपयाची महिन्याला होती. म्हणजे मी 50,000 ते 60,000 रुपये खर्च पकडते. डॉक्टर, पेट्रोल, इतर खर्च सगळा असा 50,000 ते 60,000 रुपये पकडते आणि बाकीचं जी पेमेंट आहे ना ते आपल्याला राहतं. तर दोघांना बघा तुम्ही. मग आणखीन काय पाहिजे ह्याच्यापेक्षा पलीकडं? भरपूर झालं. माझं तर म्हणणं की भरपूर पेमेंट झालं आणि खरंच एका गायपासून सुरुवात करायची, हळूहळू व्यवसायात उतरायचं, हळूहळू पुढं जायचं. आणि आता आणखीन नियोजन चालू आहे. आता काय करते, ही शेळ्यांची आहे जाळी. शेळ्यांच्या जाळीत म्हैस आणली कारण का तिला जागा नाही बांधायला, तिकडे मुरघासाच्या बॅगा असल्यामुळं. तर आता हिथं ना ही जाळी आहे बघा अशी पूर्ण. तर इथं वरती शेड मारायचं शेळ्यांसाठी. एक 5 ते 6 पत्र्याचं छोटंसं मारायचं, एक पाकली म्हणजे. आणि शेळ्या पण वाढवायच्या विचार चालू आहे. तर एक शेळी अजून एक वेळेला झालेली आणती आणि ही एक आहे बघा. ह्यांना तुरीचं बुसकट भेटतंय आता आमच्या इथं जवळच. तूर बुसकट आणि दावण आणायची त्यांना आणि शेळ्या पण वाढवायच्या. आणि काल तुम्हाला सांगते, आखाड महिना चालू झाला आहे ना आता. तर कोंबडं विकली आता. तर 700 रुपयाला एक कोंबडा विकला आहे. 1400 रुपये आलं 2 कोंबड्याचं. आणखीन 2 बुकिंग झाले तर ती पण 1400 रुपये. तर 1400 1400 2800 रुपये झालं. आणि आणखीन माझं सगळं टोटल 7 कोंबडा आहेत. तर आणखीन पण जाणार, आखाड महिना चालू आहे त्यामुळं. तर काय करणार आहे मी, कोंबड्यांचं पूर्ण पैसे गोळा करणार, आणखीन थोडंसं त्यात घालायचं आणि एक शेळी घेऊन यायचं. म्हणजे 2 शेळ्या होत्या त्या, मग एकदा 2 आणल्या की मग परत वाढत वाढत जाते. तर असं वाढवणार आहे मी, शेळ्या पण करणार आहे इकडं. आणि ही आपली म्हैस बघा, पहिल्यांदा रेडी झाली ती, आता ही तिचीच रेडी आहे. तर म्हैस आणली, पहिल्यांदा तिला रेडी झाली की ती सांभाळली आणि तिचीच ती म्हैस आहे घरचीच, आपण काय म्हैस विकत आणलेली नाही. आणि आता तिला 2 रेड्या झाले ते. तर ती दोन्ही पण रेड्या सांभाळले त्या बघा. म्हैस एक विकायची म्हैस करून आणि एक म्हैस आपल्याला घरी ठेवायची. तर इकडे एक रेडी आहे. मी आता तिला गायींना त्रास देते म्हणून तिला बांधून ठेवली. गायची आडणं ती दिसत नाही आणि तो का ती आपली कालवड, तेवढी कालवड आहे घरची. म्हणजे 10 गायी, ही एक कालवड आणि हिथं एक कालवड आहे बघा, त्याच गायची कालवड आहे ही पण. तर असं चालू आहे माझं नियोजन की घरच्याच गायी आता तयार करायची, आता काही विकत आणायची नाही बघा गाय. असं चालू आहे माझं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला नक्कीच सांगा कमेंट करून. आणि तर चला, माझा मनापासून सर्वांना श्री स्वामी समर्थ.